आपण मंगलाचरणाचं चिंतन पाहत होतो. त्यामध्ये मंगलाचरण हे वस्तुनिर्देश रूप आहे. वस्तुनिर्देश रूप मंगल कसं करावं, वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे नेमकं काय, हा विचार पाहत असताना आपण इतर सर्व ईश्वर हे वस्तू किंवा ब्रह्माच्या मंगलाचरणामध्ये अंतर्भूत होतात. त्यांचं वेगळं मंगलाचरण करण्याची आवश्यकता राहत नाही. या विचारापर्यंत येऊन थांबलो होतो. यावर शंका, विष्णु शिव आदिक देव ईश्वर की लहरी संभवे है, तुम्हारे स्वरूप प्रत्येक आत्मा की लहरी संभवे नहीं, याते ईश्वर का मंगल करना जैसे वृक्ष के, ये आपलं काल झाले बघते, वृक्ष के मूल सिंचन से स्कंधाधिक और प्राण के आहार ते इंद्रिय की तृप्ति होवे, तैसे ईश्वर का मंगल किए से सर्व देवता के मंगल की सिद्धि होवे है. हमारे मंगल से सर्व देवता के मंगल की सिद्धि नहीं होवे, सर्वांची सिद्धी होत नाही असा विचार केला. परंतु हे सगळं त्याच्या ठिकाणी आहे. याच्यासाठी पुढं उत्तरामध्ये हे सगळं काय आहे, मिथ्या ही भाने है, हे सगळं मिथ्या आहे. त्यामुळे या सगळ्याचं मंगलाचरण घडतं. त्या शंकेपर्यंत आलो होतो. ईश्वर तो शुद्ध ब्रह्म में अध्यस्त है. ईश्वर हा शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त आहे. अध्यस्तवर 43 नंबर टिप्पणी खाली कल्पित शब्द आहे. अध्यस्त शब्दाचा अर्थ कल्पित. ईश्वर हा शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. तुम्हारे स्वरूप मैं नहीं, प्रत्येक आत्मा में नहीं, याते निर्गुण ब्रह्म का मंगल करना चाहिए, तिसके मंगल से सर्व के मंगल की सिद्धि होगी. तुम्हारे मंगल करी नहीं, याते समाधान का यह समाधान है. आता इथं एक शंका काय केली आहे की निर्गुण ब्रह्माचं तुम्ही मंगलाचरण करा, तुमचं नाही. आपण पाठीमागं काय पाहिलं, आपलं स्वतःचं मंगलाचरण केल्याने सो मैं शुद्ध अपार, मी कोण आहे, जो सुख नित्य प्रकाश विभो, नाम रूप आधार मती न लखे, जिही मती लखे, सो मैं शुद्ध अपार. तो मीच आहे आणि मीच मंगलाचरण करावं. त्याच्यावर इथं शंका घेतली, मीच म्हणू नका, निर्गुणाचं म्हणा, अशी शंका आहे. जैसे जेवरीकू जाने बिना सर्प प्रतीत होवे, जोपर्यंत दोरीचं ज्ञान नाही तोपर्यंत सर्प प्रतीतीला येतो. तैसे ब्रह्मकू जाने बिना जगत प्रतीत होवे है. ब्रह्माला जर नाही जाणलं तर जगाची प्रतीती येते. और जेवरी के जानने से सर्प नाश होवे है. आता इथला नाश शब्दाचा अर्थ बाध किंवा निवृत्ती असा घ्यायचा. तैसे तिस ब्रह्म को जानने से यह जगत निवृत्त होवे. आता त्या ब्रह्माला जाणण्यानं जगताची निवृत्ती होते. सो अधिष्ठान रूप शुद्ध ब्रह्म मैं आपोआप हूँ. तो ब्रह्म मीच आहे आणि याला काही करावं लागत नाही, आपोआप आहे. प्राप्ताची प्राप्ती आपोआप कहने करी. अंश अंशी भाव वा विकार विकारी भाव वा उपासक उपास्य भाव आदि कोई भी रीति से मेरा और ब्रह्म का किंचित भेद नहीं. आता इथं भावाचे प्रकार मांडले. अंश मांडला की अंशी, अंश अंशी, विकार विकारी, उपास्य उपासक असे भाव तयार होतील. मग तुम्ही मी आणि ब्रह्म यात असे भाव आहेत का? कारण याला आपण नेहमी कीर्तन प्रवचनात श्लोक देतो, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः, मी त्याचा अंश आहे. म्हणजे अंशांशी भाव आहे का? तर इथं त्याचं खंडन केलंय. किंचितही भेद नाही, त्याचा कसलाही भेद नाही. यह सूचन किया भेद के अभाव ते,
भेदाचा अभाव असल्यामुळे कार्यतारूप, प्रकाश्यतारूप, अधेयतारूप जे 3 प्रकार की परतंत्रता है, म्हणजेच अभाव कुणाचा आहे? भेदाचा. भेदच नाही त्यामुळं कार्यता नाही, प्रकाशरूपता नाही आणि अधेयता नाही. या तिन्हीच्या मुळे पारतंत्र्य आलं असतं. काय तिनमे रहित हूं, याच्या रहित आहे मी, याच्याहून वेगळा आहे. याच्याहून मी कोण आहे? वेगळा. यह भी सूचन किया, हे पण यातून स्पष्ट केलं. याते मेरा म्हणजे प्रत्येक आत्मा का मंगल ही शुद्ध ब्रह्म का मंगल है. माझं मंगलाचरण म्हणजे शुद्ध ब्रह्माचं मंगलाचरण आहे. शुद्ध ब्रह्माचं मंगलाचरण म्हणजेच मीच मंगलाचरण आहे. फक्त आपण मी व्यवहारात वेगळा मानतो आणि शास्त्र मीचा अर्थ वेगळा घेतं. शास्त्र मीचा जो अर्थ घेतं ते मंगलाचरण घडलं पाहिजे, हा भाव इथं मी रूपानं मांडलेला आहे. तुम्हारे परंपरा गुरु दादूजी के संप्रदाय के इष्ट देव श्री राम जी का तो नमस्कार मंगल करना चाहिए. आता इथे याने शंका केली आहे, तुमचीच परंपरेनं गुरु कोण आहेत? दादूजी आहेत. कोण आहेत? दादूजी. वर 45 नंबर टिप्पणी आहे. दादूपंथी राम के नाम की धून लगाते हैं. आता हे दादूपंथी पंथ आहे. जसं आपल्याकडे वेगवेगळे पंथ आहेत, काय पंथ आणि संप्रदाय यामध्ये अंशात्मक फरक आहे. एकाच संप्रदायात पंथ वेगवेगळे असू शकतात. एका धर्मामध्ये अनेक पंथ असू शकतात. आपल्याकडे म्हणतात नाथपंथी आहेत, नाथ संप्रदायाचे, दत्त संप्रदायाचे. आता नाथ आणि दत्त एकच का वेगळा? नाथ आणि दत्त संप्रदाय एकच आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. आणि म्हणूनच ते पंथ वेगळे आले. धर्म एक आला, एकाच धर्मात हे आले, परंतु पंथ वेगळे. तसा एका पंथातले दादूजी आहेत आणि हे दादूजी गुरु आहेत. त्या गुरुची इष्ट देवता कोण आहे? गुरुची इष्ट देवता आपली म्हणली नाही. आपली म्हणली तर तुमची इष्ट देवता नाही, गुरुची मानायला पाहिजे ना तुम्ही. श्रद्धेची शंका केली. गुरु ज्या देवाला मानतात त्याचं तरी मंगलाचरण करा. म्हणजे थोडक्यात आपल्याकडं काय चालतं? गुरु जे प्रार्थना करतात ते आपण केली पाहिजे. म्हणजेच गुरुची जी इष्ट आहे त्याचं मंगलाचरण करा, अशी शंका आहे. जिस राम जी को बोध की चाहना करिके सुकृती निष्काम मजे है. आता ज्या रामाचं वर्णन करत असताना आपल्या समोर त्या अनुषंगानं निष्कामता मांडलेली आहे. निष्काम रूपानं ते भजतात, म्हणजे भक्ती करतात, सेवा करतात. जो रामजी मेरो आत्मा स्वरूप है. जे राम आहे ठीक आहे, पण आत्मस्वरूप आहे. ते राम वेगळे नाहीत. मी ज्या रामाला भजतो, मी ज्या रामाची भक्ती करतो, ते राम काही वेगळे आहेत का? दादू दयाल, काही ठिकाणी दीनदयाल पण आपल्या समोर आलेले आहेत. म्हणजे गोरखपूरच्या प्रेसच्या माध्यमातून किंवा ग्रंथकर्त्यांच्या याच्यामध्ये आपण ते पाहतो. दादू दयालजी के संप्रदाय में, या दादूजींच्या पंथामध्ये रामजी को निर्गुण ब्रह्मरूप होणे ते. रामाला काय मानलंय? निर्गुण. म्हणजे ज्यांनी आत्माराम मानलाय. कोणता राम मानलाय? अयोध्या राम का आत्माराम? यांनी मानताना निर्गुण मानलाय. याते मैं किसको प्रणाम करू? शंका काढली. त्यांनी तर निर्गुणाला मानते, मग मी रामाला प्रणाम करताना कोणाला करू? मेरे ते भिन्न और वस्तु के अभाव ते किसको भी प्रणाम नहीं करू, यह भाव है. मी प्रणाम करत असताना, वंदन करत असताना कुणाला करू? माझ्याहून कोण वेगळं आहे का? माझ्याहून कोण वेगळं नसेल तर वंदन कोणाला करू?
ही शंका, अथवा जिस परब्रह्म के बोध की चाहना, आता जो परब्रह्म आहे त्याच्या बोधाच्या अनुषंगाने सुकृती पुरुष म्हणजे जो पुरुष तो बोध जाणून घ्यायला लागला, तो रामजी को निष्काम भजे, तो काय करतो, या रामाला निष्कामतेनं भजतो, भक्ती करतो. सो परब्रह्म मेरो आत्मा स्वरूप है. हा परब्रह्म कसा आहे, आत्मस्वरूप आहे. हा परब्रह्म आत्मस्वरूप आहे. सोई रामजी है, तेच राम आहेत. याते सर्व को अधिष्ठान में किसको प्रणाम करू. आत्माच राम आहे, प्रणाम कुणाला करणार. मेरे ते भिन्न और कोई वस्तु है ही नहीं, जाको मैं प्रणाम करू यह भाव है. मी कुणाला मंगल म्हणजे प्रणाम करावं असं दुसरं कोण आहे, कोण नाही, माझा आत्माच आहे. आणि म्हणून आत्म्याला प्रणाम करणं, ब्रह्माला प्रणाम करणं म्हणजे मीला प्रणाम करणं, हे सगळ्याला प्रणाम केल्यासारखं होणार आहे. इति श्री विचार सागर के मंगल के पंच दोहे की टीका संपूर्ण. आता यामध्ये विचारसागर मंगलाचरणातला हा एक भाग आपला पूर्ण होतोय. म्हणजे आपल्या या मंगलाचरण प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलं, तर मंगलाचरण करत असताना स्वतःचं मंगलाचरण करा. पण स्वतःचं मंगलाचरण मुक्त पुरुषाच्या, सिद्ध पुरुषाच्या दृष्टीनं मांडलं का साधकाच्या दृष्टीनं मांडलं, जीवाच्या दृष्टीनं मांडलं का प्रवाहाच्या दृष्टीनं मांडलं. मंगलाचरण यामध्ये मांडत असताना प्रवाहाला विचारात घेतलं, जीवाला विचारात घेतलं, साधकाला विचारात घेतलं का सिद्धाला विचारात घेतलं. सिद्धाला विचारात घेतलंय. कारण सिद्ध पुरुषाचा मी आणि आपला सर्वसामान्याचा मी वेगळा आहे. म्हणजे मी कडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि त्यामुळं मंगलाचरण करताना आता यातून आपल्याला आणखीन चिंतन काय करता येतं, मंगलाचरण करणारा कोण आहे त्याच्यावर मंगलाचरण कोणतं करावं. मंगलाचरण आज पूजा आहे, पण कोण करायला लागलाय, पुजारी कोण आहेत, अमुक अमुक आहेत. हा, मग ते शांत व्यवस्थित करतात. दुसरे ती घाई करतात. हो, पूजा करतात पण काय करतात, घाई करतात. पूजा कोण करायला लागलेला आहे त्याच्यावर पूजेचा प्रकार जसा अवलंबून आहे, तसं मंगलाचरण कोण करायला लागलेलं आहे त्याच्यावर कोणतं मंगलाचरण करावं. वस्तुनिर्देश मंगलाचरण करायचं आहे. आता त्यामध्ये आपण चिंतन केलं की वस्तुनिर्देशामध्ये मीच मंगलाचरण. आता यात निर्गुण वस्तुनिर्देश आणि सगुण वस्तुनिर्देश. निर्गुणाचं मंगलाचरण कोण करतं आणि सगुणाचं कोण करतं. सगुणाचं मंगलाचरण करणारे उपासक आहेत का भक्त आहेत. सगुणाचं मंगलाचरण जो करतो तो उपासक आहे का भक्त आहे. तर सगुणाचं मंगलाचरण हे दोघंही करतात, फक्त दोघांच्या अंतःकरणातला भाव भिन्न आहे. उपासकाचा भाव गुणाकडे, हा उपासनेच्या दृष्टीनं तो मंगलाचरण करायला लागलेला, आणि भक्त जो मंगलाचरण करायला लागला त्याचा भाव जो आहे तो भाव ब्रह्म अधिष्ठानाला स्वीकारून त्याच्या एका विशिष्ट अशा आविष्काराला, त्याच्या एका विग्रहाला तो वंदन करायला लागला. हे मंगलाचरण भक्ताचं आहे. म्हणजे आपल्याला मंगलाचरणाचा अधिकारी विचारात घेताना वस्तुनिर्देशाचा अधिकारी, त्यात
निर्गुण वस्तू निर्देशाचा अधिकारी, सगुण वस्तू निर्देशाचा अधिकारी, सगुणामध्ये भक्त आणि उपासक, मग पुन्हा आशीर्वाद रूप मंगलाचरण आणि नमस्कार रूप मंगलाचरण. मंगलाचरणाचे एवढे प्रकार झाले. इथं अधिकारावरून मंगलाचरणाचे प्रकार, तसं फलावरून सुद्धा आपल्याला मंगलाचरणाचे प्रकार पाहता येतात. फल जे आहे ते सगुण मंगलाचरण केल्यानंतर फल काय, निर्गुण मंगलाचरण केल्यानंतर फल काय. मग मंगलाचरण हे फलासाठी आहे का कर्तव्यासाठी? कर्तव्यासाठी. बरोबर आहे. कर्तव्य आणि सेवा एकच का वेगळे? वेगळे. आई वडिलांची कामं ऐकणं, आई वडिलांचे हातपाय दाबणं, आई वडिलांचे त्यांनी सांगितलेली आज्ञा पालन करणं, हे कर्तव्य आहे का सेवा आहे? कर्तव्य आहे. सेवा याच्या पुढे आहे. कर्तव्य आणि सेवेतला प्रकार इथं लवकर लक्षात येतो, म्हणून मी व्यवहारातलं आपलं जवळचं उदाहरण दिलं. कर्तव्य आणि सेवेमध्ये हे अंतर आहे. आपण हातपाय दाबले, औषध दिलं, गोळ्या दिल्या, आजारी आहेत म्हणून डोकं दाबलं, हे कर्तव्यच आहे आपलं. कर्तव्य केलं आणि सेवा केली, फरक आहे. पण कर्तव्य फलासाठी करायचंय का कर्तव्य करणं हा आपला अधिकारच आहे? म्हणजे फलाला डोळ्यासमोरून करावं का आपलं कर्तव्य करणं बंधनकारक आहे म्हणून करायचं? तसं मंगलाचरण कर्तव्य का प्रयोजनासाठी? पहिलं उत्तर आहे कर्तव्य. मंगलाचरण करणं हे कर्तव्य आहे. पण कर्तव्यानंतर आमचा सर्व विचार फलाकडे असतो. मग अमंगलतेच्या निवृत्तीसाठी मंगलाचरण करा. मंगलाचरणातून पुढे जाताना प्रयोजनाचा विचार 2 नंबर टप्प्याला आहे. अमंगलतेच्या विघ्नाच्या निवृत्तीसाठी, प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी, श्रवणात प्रतिबंध येतात त्याच्या निवृत्तीसाठी मंगलाचरण हे प्रथम प्रयोजन नाही. अवांतर प्रयोजन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रथम प्रयोजन कर्तव्य आहे. मंगलाचरण करत राहणं, मी मंगलाचरण करतोय हाही भाव संपणं, याला सेवा म्हणायचं. मंगलाचरणातली ही सेवा आहे. काय आहे? मंगलाचरणातली ही काय आहे? सेवा. आता या दृष्टीनं आपल्याला थोडंसं चिंतन करता येतं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचा सोहळा, मंगलमय वातावरण, आणि त्यांना वनवासाला पाठवायला लागल्यानंतर तिथं काय आलं? अमंगलता आली. मंगल भवन श्लोक येतो आपल्या समोर. अमंगलहारी मंगल भवन, मंगल स्वरूप असलेला श्रीराम, त्यांच्या नामाने आपली अमंगलता जाते. तर अयोध्येतली, आता अयोध्येमध्ये अमंगलता आली का ती सुद्धा मंगलताच आहे? मंगलताच आहे. कारण प्रभू रामचंद्राचा विरह सगळ्या अयोध्यावासियांना निर्माण झाला. विरहातून ते कुणाचं स्मरण करायला लागले? रामाचं स्मरण आहे. रामाचं श्रद्धेनं स्मरण करत असतानाचं प्रेम आणि विरहातून स्मरण करत असतानाचं प्रेम एक आहे का वेगळं आहे? याला मंगलाचरण म्हणायचं का नाही? राम आमच्यातून चाललेला आहे हा भाव आहे. राम आमच्यातून चाललेला आहे आणि त्याला जाऊ देणार नाही. का जाऊ देऊ? हे कोण म्हणायला लागलं? अयोध्यावासी म्हणायला लागले.
जी गोकुळाची अवस्था आहे तीच अवस्था अयोध्येची आहे. अयोध्येतला प्रत्येक घरातला प्रत्येक भाविक हा रामाने जाऊ नये या भावात आहे. प्रभू रामचंद्रांनी जाऊ नये. मग ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेला हे सगळे काय म्हणत होते? आम्हाला पण घेऊन चला. हे काय म्हणत होते? आम्हालाही घेऊन चला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तुम्हाला घेऊन गेलो तर तुम्ही माझ्या जवळ राहाल, विरहाचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. हे शब्दात व्यक्त केलं नाही, पण त्या ठिकाणी तुम्ही जर माझ्या बरोबर आलात तर काय होईल? तुम्ही माझ्या बरोबर आलात तर देव आपल्या जवळ आहेत. म्हणून मनुष्य काय करतो? आईच्या जवळ बाळ असेल तर ते बाळ कसं असतं? निर्धास्त असतं. त्याचं प्रेम आणि आई दिसत नसेल त्यावेळचं प्रेम वेगवेगळं आहे. विरहामध्ये त्याच्या समोर एकच आहे, विश्वशून्य आहे त्याला. आई दिसत नसेल तर त्याच्या हातावर पैसे ठेवा, त्याला खायला द्या, एखादं खेळणं द्या, कुणीही उचलून घ्या, ते बाळ काय करतं? सगळ्याची व्यावृत्ती करतं. त्याला अनन्यता म्हणतात. अनन्या चिंतयन्तो माम. अनन्य रीती कधी आहे? विरहात आहे. हा विरह यांचा कायम राहावा. किती दिवस? 14 वर्ष. ही अमंगलता आहे का मंगलताच आहे? आता याच्याकडे पाहण्याचा शेवटी दृष्टिकोन आहे. आणि म्हणून इथं विचारसागरमध्ये आपण मंगलाचरण हे पाहिलेलं आहे.